मराठी माणूस उद्योजक नाही, कारण महाराष्ट्रात बिझनेस करणंच कठीण आहे। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 36,000हून अधिक कंपन्या बंद पडल्या आणि सरकारचे स्पष्टीकरण येते की त्यातील काही कंपन्या इनॅक्टिव्ह किंवा डिफंक्ट होत्या। आणि जर हे खरं असेल तर त्याहूनही मोठा प्रश्न उपस्थित होतो। याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये बिझनेस करणंच कठीण आहे। महाराष्ट्रातून कंपन्या पळत आहेत आणि हे आपल्याला मान्य करावंच लागेल। एखादी कंपनी फेल होण्यामागे फक्त त्या कंपनीची चूक आहे म्हणून चालणार नाही। त्या कंपनी भोवतीचं एन्व्हायरमेंट कसं आहे, कंपनीला सरकारी अप्रूव्हल्स मिळायला किती वेळ लागतो, पाण्याची आणि इलेक्ट्रिसिटीची उपलब्धता किती रिलायबल आहे, रॉ मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन किती महाग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनी भोवतीचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे। पुण्याच्या चाकण इंडस्ट्रियल बेल्टमध्ये रस्ते, ट्रॅफिक, पाणी, पोल्युशन आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम्समुळे चाकणमधील उद्योग बाहेर गेलेत। कामगारांचा ये-जा करण्यात वेळ जातो, मालाची वाहतूक उशिरा होते। महाराष्ट्रात नवीन कंपन्या येणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे त्या कंपन्या टिकवणं। तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राचा बिझनेस एन्व्हायरमेंट खरंच मजबूत आहे की आकडे बघून सरकारने इतके मोठे एक्सक्यूजेस देण्यापेक्षा इन्फ्रास्ट्रक्चर, इज ऑफ डुईंग बिझनेस आणि अप्रूव्हल्सवर काम करण्याची अजून गरज आहे?